संघाच्या कार्यक्रमाला आलेली लोक मोदींच्या सरकारी भीतीमुळे आली होती अशी एक्स पोस्ट मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे। भागवत यांच्या प्रेमाखातरी सगळी मंडळी आली नव्हती असा देखील टोला त्यांनी लगावलाय। व्याख्यानाला आलेली मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून मोहन भागवत यांनी बाहेर यावं असा देखील खोचक सल्ला राज ठाकरे यांनी दिलाय। दरम्यान राज ठाकरे यांची एक्स पोस्ट आपण पाहूयात। संघाच्या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलवण्यात आलं होतं, त्यातले काही हजर देखील होते। परंतु मोहन भागवत यांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ती सगळी मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती, तर ती मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती। नाहीतर आजवर का कोणी या असल्यास रटाळ प्रवचनांना आले नाहीत असा सवाल राज ठाकरे यांनी एक्स पोस्ट करत उपस्थित केलाय। त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून प्रथम आपण बाहेर या अशा पद्धतीची एक्स पोस्ट करत राज ठाकरे यांनी मोहन भागवत यांना डिवचलंय। भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। विनायकजी, पुढारी न्यूज मध्ये आपलं स्वागत। राज ठाकरे यांची एक्स पोस्ट संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईमध्ये भागवतांची 2 दिवस कार्यक्रम पार पडला आणि त्यावेळेला जी सगळी मंडळी आली होती त्यावरून आता राज ठाकरे यांनी खोचक टोला लगावलाय। तुमची प्रतिक्रिया? विनायकजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? काही तांत्रिक अडचणी उद्भवत आहेत, पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्स पोस्ट करत मोहन भागवत यांना डिवचलेला आहे। तुमच्या प्रेमाखातरी सगळी मंडळी आलेली नव्हती, तर सरकारी भीतीमुळे आली होती असं म्हणत राज ठाकरे यांनी खोचक टोला लगावलाय। तर हा जो गैरसमज आहे तुमचा, गर्दी आपल्यासाठी होती हा समजण्याचा, या गैरसमजातून बाहेर पडा असा देखील खोचक सल्ला राज ठाकरे यांनी मोहन भागवत यांना दिलाय। पुन्हा एकदा जाऊया, भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। विनायकजी, पुढारी न्यूज मध्ये आपलं स्वागत। राज ठाकरे यांची ही एक्स पोस्ट त्यांनी मोहन भागवत यांना डिवचलेला आहे। त्याचबरोबर सरकारी भीतीमुळे जे भागवतांच्या कार्यक्रमासाठी मंडळी आली होती त्यांच्यावरती सरकारी भीती होती म्हणून आले होते असा देखील आरोप केलाय। प्रथम म्हणजे हा जो आरोप आहे तो पूर्णतः चुकीचा आणि राजसाहेबांच्या टिपिकल फॅशन मध्ये मलाच जगातलं सगळं कळतं अशी जी त्यांची वृत्ती आहे त्याच्यातून ते आहे। मोहनजी भागवत, माननीय मोहनजी भागवत हे 100 वर्ष जुन्या संघाचे प्रमुख आहेत आणि देशभरामध्ये त्यांचे कोट्यावधी फॉलोअर्स आहेत। संघाने दिलेल्या आमंत्रणावरून जे मान्यवर तिथे आले होते ते स्वेच्छेने आले होते, संघाने किंवा कुणीही त्यांच्यावर काही जबरदस्ती केलेली नव्हती। दुसरा महत्वाची गोष्ट, मोहनजी जे बोलले ते एका प्रश्नाच्या उत्तरात असं बोलले, कारण त्यांना असं विचारलं गेलं की बदलत्या जगाबरोबर संघ इंग्रजीमध्ये काही काम आपलं सुरू करेल का। त्याच्यावर मोहनजीने असं सांगितलं की जिथे जी भाषा कळते त्या भाषेमध्ये कम्युनिकेट करणं हे आमचं ध्येय आहे पहिल्यापासून, आणि आम्ही त्यामुळे इंग्लिश इथे वापरावी लागते। उदाहरणार्थ त्यांनी इंग्लंड आणि अमेरिका या दोन्ही विश्व हिंदू संघाचं उदाहरण दिलं की या दोन्ही ठिकाणी सर्व कारभार आमच्या इंग्लिशमध्ये चालतो, कारण तिथे इंग्लिश ही कंपल्सरी आहे। परंतु त्यांनी फ्रान्सचंही उदाहरण दिलं की तिथे इंग्लिश चालत नाही, त्यामुळे तिथे आम्ही हिंदीमध्ये बोलतो। त्यामुळे मोहनजी भागवत ते बोलले त्याचा रेफरन्स हा चुकीचा घेऊन राज ठाकरे यांनी आपल्या खोचक स्वभावानुसार, ज्यांच्या तोंडामध्ये फक्त दम आहे, ग्राउंड वरून संपलेले आहेत आणि त्यांना असं बोलल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही हे माहिती आहे। त्यामुळे सध्या संघाचं शताब्दी वर्ष चालू आहे। मोहनजी भागवतांच्या कार्यक्रमाची, त्यांच्या विचाराची, ते देत असलेल्या संदेशाची सगळीकडे चर्चा चालू आहे। त्यावेळेला जर आपण मोहनजींवर काहीतरी बोललो तर आपल्याला काहीतरी थोडीफार प्रसिद्धी मिळेल या विकृत हेतूने केलेला हा आरोप आहे। मी त्याचा पूर्ण निषेध करतो आणि समाज सुद्धा त्याचा निषेध करेल अशी मला खात्री आहे। बरं, पण त्यांनी असं देखील पोस्टमध्ये म्हटलंय की ही सगळी मंडळी आपल्यासाठी आली होती असा मोहन भागवत यांचा एक गोड गैरसमज आहे। राज ठाकरे स्वतःसाठी जगतात, सगळ्या पक्षाला, कार्यकर्त्यांना स्वतःसाठी कामाला लावतात। मोहनजी भागवत, माननीय मोहनजी भागवत हे संघासाठी जगतात। त्यांनी सांगितलं की मला केलं म्हणून मी प्रमुख आहे, पण मी तुमच्यापेक्षा वेगळा नाही।
त्यामुळे मोहनजींना स्वतःसाठी कुणालाही बोलवायची आवश्यकता नसते. ती राज ठाकरेंना असू शकते, परंतु मोहनजी जे संघ समर्पित आहेत, आपलं 75 वर्षाचं आयुष्य ज्यांनी संघाला समर्पित केलेलं आहे, त्यांच्याविषयी असं विधान करणं हा साहेबांचा अर्धवटपणा आहे आणि तो त्यांच्या स्वभावाला शोभतो. या बाबतीत मोहनजी काहीही बोलू इच्छिणार नाहीत हे मला नक्की खात्री आहे, कारण त्यांनी असं सांगितलं, त्याचा हेतू वेगळा होता. राज साहेब जे बोलतात त्याचा हेतू वेगळा आहे. बरं, धन्यवाद विनायकजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधला, तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवली त्यासाठी.